नमस्कार मंडळी. तर मार्केटला गेली होती भाजी आणायला. तर मग मला आधी तिने पाणीपुरीचं पॅकेट आणायला सांगितलं. तर पाणीपुरी पॅकेट आणलं आणि नंतर मग ती म्हटली की आपल्याला पाणीपुरी बनवू द्या. तर म्हटलं ठीक आहे, चल बनवूया पाणीपुरी. तर मग दुसऱ्या दिवशी पाणीपुरी बनवायचं ठरलं. तर मग मी काय केलं, सकाळीच आपले जे पांढरे चणे होते तर ते भिजू घातले होते आणि नंतर मग सायंकाळी 5 वाजता चणे आणि बटाटा 3 बटाटा घेतला मी. त्याच्या अशा छान फोडी केल्या आणि ते सगळं कुकरला उकडायला ठेवलं. आणि आपली जी खजूर असते ना, तर ती खजूर आणि चिंच मी दुपारी भिजत घातली होती, जेणेकरून ती एकदम सॉफ्ट होईल म्हणून ती दुपारीच भिजत घालून ठेवली होती. तर मग संध्याकाळी पाणीपुरी करायचं ठरलेलं होतं. तर मग ते चणा आणि बटाटा मी उकडून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकली आणि उकडून घेतलं. ते उकडत होतं तोपर्यंत म्हटलं चटणी करून घेऊया. तर चटणी बनवायला मी काय केलं, 4 मिरच्या घेतल्या, कारण त्या तिखटवाल्या होत्या ना, म्हणून 4च घेतल्या. 4 मिरच्या, थोडासा पुदिना, कोथिंबीर, 2-3 लसणाच्या पाकळ्या, अद्रक असं घेतलं. आणि त्याच्यामध्येच मी पाणीपुरी मसाला टाकला 1 चमचा. परत आपलं काळी मिरी पावडर पण त्याच्यातच टाकली आणि जी चिंच भिजत घातली होती ती पण वाटायला घेतली त्याच्यामध्येच आणि त्याचं एक छान अशी पेस्ट बनवली. आणि ती पेस्ट बनवल्यानंतर ते पेस्ट काढून त्याच्यामध्ये आपलं माठातलं जे थंड पाणी असतं ते पाणी ओतलं आणि आपलं काळं मीठ टाकलं त्याच्यामध्ये. मी पूर्ण काळं मीठ टाकलं, साधं मीठ टाकलं नाही. आणि थोडासा गूळ टाकला. तर अशा प्रकारे जी पाणीपुरीची हिरवी चटणी असते ती पण तयार झाली. आता गोड चटणी बनवायची होती. तर गोड चटणी मी बनवली होती. खजूर आणि चिंच आणि गूळ हे एकत्र केलं आणि गाळणीने गाळून घेतलं, तर त्याची बनवली होती. आणि मग नंतर रगडाही एका पॅनमध्ये काढून घेतला, छान गरम केला, त्याच्यात मीठ ॲड केलं आणि नंतर मस्त सगळं घेऊन आम्ही सगळी तयारी करून घेतली. कांदा वगैरे मी तोपर्यंत कट केला. आणि नंतर मग रात्रीचं जेवण म्हणजेच आमची पाणीपुरी हेच होतं. कारण पाणीपुरी घरी बनवली की माणूस एकाऐवजी 2 प्लेट तर खाण्यात जातातच. आणि 2 प्लेट खाल्ल्या की मग काही दुसरं खायला भूक पण राहत नाही, खूप पोट पण भरतं. त्याच्यामुळं मग आम्ही रात्री दुसरं बाकी काही बनवलंच नव्हतं, फक्त पाणीपुरी हाच आमचा मेनू होता रात्रीच्या डिनरसाठी. तर खूप छान अशी टेस्टी पाणीपुरी झाली होती आणि आदितीने तर खूप पोटभर खाल्ली पाणीपुरी. मस्त असं आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली. तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आम्ही बनवलेली पाणीपुरी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत. बाय.